नमस्कार. दिनांक 11/9/2025च्या झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलवरील उस्मानाबाद व धाराशिव परिसरातील 10 ठळक घडामोडींमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आप्पासाहेब शिरसाटे, झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉगचा मुख्य संपादक आपणास देत आहे उस्मानाबाद धाराशिव परिसरातील 10 ठळक घडामोडी. वडगाव लाख तालुका तुळजापूर येथील हॉटेल चालक खंडू लोहार यांच्याकडे 5,000चा संतोष दुधभाते यांनी हप्ता मागितल्यावरून संतोष दुधभाते यांनी तुळजापूर पोलिसांकडे दिली तक्रार. यावरून गुन्हा दाखल करून खंडणीचा गुन्हा दाखल करून केला पुढील तपास पोलिसांनी सुरू. हवामान खात्याने दिला सावधतेचा इशारा. पुढील 5 दिवस सलग राहणार मुसळधार वादळी वाऱ्यासह पावसाचे. शेतकरी व नदीकाठचे गावातील नागरिकांनी सावध व दक्ष राहावे असे आवाहन. सरकारी कर्मचाऱ्यांनी सावध राहावा. अचानक कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्याची करू शकतात पोलीस तुमची ड्रिंकिंग चाचणी. जिल्हा परिषद शिक्षण विभागाची झाली अचानक ड्रिंकिंग चाचणी. सोलापूर आपल्या शेजारील जिल्ह्यात 24 तासात 118 मिलीमीटर पावसाची झाली नोंद. जनतेची उडाली दाणादाण. महामार्गही वरील वाहतूकही काही काळ थांबली. तालुकास्तरीय खो खो स्पर्धेमध्ये श्रीपतराव भोसले हायस्कूलच्या बेंबळीच्या जिजामाता कन्या प्रशालेने नमविले. बेंबळीचा संघ ठरला उपविजेता. अनेक लाडक्या बहिणीच्या खात्यात ऑगस्ट महिन्याचा 1,500 रुपयाचा हप्ता झाला जमा. उर्वरित बहिणीच्या खात्यातही होणार लवकरच 1,500 रुपये जमा. धाराशिव उस्मानाबाद तालुक्यातील कौडगाव लमणतांडा येथे विनोद शिंदे यांना काठीने व कुऱ्हाडीने केली मारहाण. ग्रामीण पोलीस ठाणे धाराशिव उस्मानाबाद येथे 20 जणांविरुद्ध केला अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल. पुढील तपास पोलीस करत आहे. देवळाली तालुका धाराशिव उस्मानाबाद येथे शक्तिपीठ महामार्गाला तीव्र विरोध. गावकरी यांनी विरोध करून मोजणी थांबवली. नळदुर्ग येथे ईद ए मिलादच्या मिरवणुकीत दिलेल्या घोषणेच्या निषेधार्थ नळदुर्गकरांनी रॅली काढून कडकडीत पाळला बंद. दोषीवर कडक कारवाईची केली मागणी. जिल्ह्यात नवरात्राची जय्यत तयारी. चौकाचौकात देवीच्या मूर्त्या स्थापन करण्याची तयारी झाली सुरू. या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील 10 ठळक घडामोडी. अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलला व ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.